जर पाण्याचं प्रमाण जर जमिनीत वाढलं आहेच यावर्षी सगळ्यांच्या विहिरीला पाणी, विहिरीचं पाणी वाढल्यामुळं रब्बी हे पीक सगळेजण घेणार असेल, हरभरा गहू, आणि त्यासाठी तुम्ही विहिरीवर मोटार बसवणार आहे. पण असा एक प्रश्न जीवनामध्ये उद्भवणार आहे की कालांतराने तुम्हाला सगळे एज्युकेटेड लोक नीट ऐका, अधिकारी सुद्धा, विजेचा तुटवडा भासणार आहे. सगळ्यांच्या मुठरी चालू होणार आहे. सगळं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गव्हाला निदान तुमच्या शिवारात 5 पाणी लागतात. तुमचं शिवार भारी असल्यामुळं तुम्हाला 5 पाणी लागतात, हलक्या शिवाराला 7 पाणी लागतात. पण तुम्हाला गहू करायला किमान 5 पाणी लागतात. मग इथून पुढे गावाने आणि शेतकऱ्याने जेवढं करता येईल तेवढे बचत करून सौर ऊर्जा केली पाहिजे. कारण भविष्यात तुम्हाला विजेचा तुटवडा जाणवणारच. तुमचं काय मत आहे? आणि सौर ऊर्जा हे सरकारचं अतिशय चांगलं धोरण आहे. आणि त्याला काय नाही, पावसाळ्यात आपण मोटरी चालूच करीत नाही, तो प्रश्न मिटलाय. उन्हाळ्यामध्ये जर उष्णता वाढली तर विजेचं प्रमाण वाढेल, आणि हिवाळ्यामध्ये जर ऊन कमी असलं तर आपल्याला लागणारी लाईट त्याच्यातून मिळेल. यदा कदाचित सौर ऊर्जा जर गावात झाली, अख्ख्या गावाला जर वीज पुरली तर याच्यासारखं दुसरा फायदा नाही. आणि शेतकऱ्यानं तर शक्यतो नाही सौर ऊर्जेचा वापरच केला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी स्वतः शेतकरी आहे महाराज.